महाराष्ट्र राज्य किसान सभा, शेतकरी संघटना आणि बच्चू कडू साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 28 तारखेपासून नागपूर येथे चालू असलेल्या एल्गार मोर्चेला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी किनवट तालुक्यातले शेतकरी आलेले आहेत। महाराष्ट्राचा सरकार देवेंद्र फडणवीस साहेब, आपण ऐका, आज आम्हाला तुम्ही बोलण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहात। तुम्ही सत्तेत येण्याच्या आधी आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचा तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। ताबडतोब आज तुमच्या बैठकीत हा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि तुमचं आश्वासन तुम्ही पूर्ण केलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा शेतकरी तुमचा सरकार अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या ठिकाणी आम्ही नांदेड जिल्ह्याच्या आणि किनवट तालुक्याच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने तुम्हाला देतो आहोत। शेतकऱ्यांचा हमी भावाचा कायदा तुम्ही करतो म्हटलात, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट करतो म्हटलात, आज दिवसाला 9 शेतकरी आत्महत्या करतो आहे। योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही कर्जमाफी करण्याची भाषा बोलता आहात। आमची सगळी माणसं मेल्यानंतर तुम्ही कर्जमाफी करणार आहात का? आणि म्हणून ताबडतोब कर्जमाफी आणि हमी भावाचा कायदा पास केला पाहिजे। महाराष्ट्राच्या सर्व दिव्यांगांना जगण्यासाठी 6,000 रुपयाचा पेन्शन केलं पाहिजे। सोबतच महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर असेल त्यांनाही 5,000 रुपये पेन्शन ताबडतोब लागू करा, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय। गेली 4 महिने 5 महिने महाराष्ट्रातली माती वाहून गेली, पिकं वाहून गेली, माणसं मेली, जनावरं मेली। या सरकारने सुरुवातीला खऱ्या अर्थानं 56 रुपये गुंठा यांनी जाहीर केला, 85 रुपये, फक्त 42 रुपये गुंठे तुमचे पैसे आमच्या खात्यात आलेले आहेत। आणि तुम्ही म्हणता 11,000 कोटी वाटप केले, कुठं आहेत 11,000 कोटी रुपये? जरा आम्हाला दाखवा आणि लबाड बोलणं बंद करा।